मंडळी आम्ही चाललो आहे सध्या टूरवरती. तर सोबत आहे 4 जण, एक जण गेलाय तिकडं. तर टूर आम्ही चाललो एकाच्या भरोश्यावरती, ती आम्हाला काहीच पत्ता नाही. तर जे काय असेल आमचे मित्र श्रावण कदम काहीच नाही. आम्ही अनप्लॅन टूर आहे. जाताना आम्ही काही तिकीट केलेत, फक्त येतानाचं काहीच माहित नाही. अनप्लॅन टूर आहे, जिथं भेटेल ट्रेन त्या साईडला निघायचं आम्हाला. अच्छा. तर आम्ही अजून एक मित्र भेटला दुसरा, तर त्याच्या भरोश्यावरती चाललो आहे सोबत. एवढा पसरा आहे सोबत आमचा, 4 बॅगी, एक मोठी बॅग. सध्या आम्ही साऊथ इंडियाच्या ट्रिपवर आहेत. आम्ही 2016पासून ही ट्रिप प्लॅन केली होती. ही आमचे क्लासमेट आहेत. तर ही जी आमची साऊथ इंडियाची ट्रिप आहे ही 10 वर्षानं सक्सेस झाली. तर आता आम्ही सगळे मिळून साऊथ इंडिया फिरण्यासाठी जाणार आहेत. एका नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे आणि आम्ही आमच्या कोचमध्ये बसलेलं असताना खूपच छान असं. आता आम्ही जेवणाची तयारी करतोय. जेवणासाठी बघा काय काय आणले. मोठे नमकीन आहे, अचार, बरंच काय, पोळ्या किती आहेत सर? 5-5ची 2 बंडल आणली मी. 5-5ची 2 बंडल केली काय सी. हे लोणचं बी आणलं जर काय माझ्या कसं आहे ना डब्याच. ब्लॉग तुमचा बोल ना. My friend bring a sweet for us, so we are enjoying the sweet of Diwali festival, like Son Papdi and Like Son Papdi. I don't know what is called in English. In Marathi it's called as Son Papdi. Also in English And it is दूसरी called as is Son Papdi. गुळाची पापडी. आपल्यासारखं खाताना ती ऑनलाईन टाकतात. घ्या, घ्या. विद्यार्थीला आले रे. चला. आता रोमिंगला वाव. हॅलो, आवाज येईन गेला आता गेला. हां, असं करायचं. बोल ना. ही रील आधी ठेवायची आवाज. आता मित्रांनो, आज आपलं खरं म्हणलं तर आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करत आहोत ती गाडी आहे नांदेड ते धर्मपुरम येथील. तर खरं हाय मित्रांनो, मी गजानन सरगर, माझा मित्र आशिष हसेकर, आनंद शिंदे आणि श्रावण कदम, आम्ही 4 जण मिळून नांदेड टू धर्मवरम म्हणजे तिरुपतीला जात आहोत. आणि सध्या 11:12 झालेली आहेत बघा. गाडी सध्या पेडापल्ली इथे 35 मिनिटासाठी थांबलेली आहे. पेडापल्लीचं स्टेशन इथं खाण्यापिण्याची काही व्यवस्था दिसत नाही आहे. आणि स्टेशन दोन्ही बाजूला आपण बघू शकता, स्वच्छता खूप छान आहे, पण सिक्युरिटीसाठी इथं कसल्याही पद्धतीचं पोलीस वगैरे दिसत नाही आहे. तर यार पोलीस वगैरे असायला पाहिजे. नाईटचा प्रवास असतो, गाडी बऱ्याच वेळी झाले आहेत आणि आम्हाला हा नवीन व्हिडिओ बनवण्याचा आनंद थोडा सुचवलं, आशिष सरांनी सांगितलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपलेसुद्धा आभार. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आपण जातोय आपल्या जे काय आहे साऊथ इंडियाचे सैर सफारी आपण करत आहोत. त्यामध्ये आपण बघा, खरं तर नांदेड ते धर्मवरम येथील जातोय, पण त्या ठिकाणी एक मोठंसं असं जंक्शन आहे पेदापल्ली नावाचं. तर त्या ठिकाणी आपण थांबलो आहे. इथे जवळपास गाडी ही 30 ते 35 मिनटं थांबते. आपण पाहतोय एकदम सुंदर असं रेल्वे स्टेशन म्हणता येईल. इथं मोठं जंक्शन असल्यामुळे साहजिकच इथं मोठ्या प्रमाणावर काय आपल्याला गाड्या थांबतात. तर ह्या थांबणाऱ्या गाड्या आहेत. तर जो आमचा वेळ आहे तो जात नव्हता, म्हणून आम्ही काय करतो आहे की व्लॉगिंग वगैरे करतो आहे. आणि तिथं आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते आमचे सर आशिष आसेकर सर, त्यानंतर आमचे सहकारी आमचे सलगर सर,
हेही आज जवळपास किती वाजतायत किती सर 11:15 वाजतायत आणि आम्ही हा व्लॉग करतोय. थँक्यू. गौर से देखिए ये जो सोया हुआ इंसान है कौन है ये हम पूछना चाहते हैं कहाँ से आए हैं. देखिए हेलो एक्सक्यूज मी सर वुड यू लाइक टू स्पीक विथ मी. यस. तर मला सांगा सर तुम्ही इथं आलाय आणि असं झोपताय काय वाटतंय तुम्हाला. रात्रीचे 11 वाजून गेले, 11:30 झाले. 11:30ला झोपायला पाहिजे की बोलायला पाहिजे. नाही बोलायला पाहिजे सर. खरं तर आपण आलोय कशाला. इंडियन रेल्वेचा रूल आहे 10च्या नंतर हे लाईट वगैरे सगळे बंद करून हे सगळे फालके लावून घ्यायचे ना आपापल्या फालक्यावर झोपायचं. असं डिस्टर्ब नाही करायचं. सर फालकं म्हणजे ही गादी. आणि असे व्हिडिओ वगैरे 11च्या नंतर नॉट अलाउड. सर 11च्या नंतर वेगळ्या चॅनलला टाकायचे सर व्हिडिओ. कट इट पॅकअप. नमस्कार मित्रांनो. आमचे जे को पॅसेंजर आहेत तर त्यांना आम्हाला काही म्हणजे जे काही आपल्या काय क्वेरीज असतील तर ते आपल्याला विचारायचे आहेत. यामध्ये आमचे जे को पॅसेंजर आहेत कदम सर तर त्यांना आपण काही विचारू की ॲक्च्युली ही जी ट्रेन आहे ती कशा पद्धतीने म्हणजे आपल्यासाठी कशी प्रवासासाठी कशी हेल्पफुल आहे ते बघूया आपण. ही जी ट्रेन आहे नांदेड धर्मावरम स्पेशल ट्रेन जी की शुक्रवारी नांदेडहून तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी ही खूप कन्व्हिनियंट आहे. जेणेकरून शुक्रवारी डायरेक्ट जाणारी ही ट्रेन आहे जी की सकाळी 10 वाजता तिरुपतीत पोहोचते 12:30. आणि जर आपण इथून नांदेडहून हैदराबाद किंवा हैदराबादहून तिरुपती गेलो तर आपण सकाळी नाही पोहोचणार. त्यामुळे ही ट्रेन तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी खूप कन्व्हिनियंट आहे. तर सर यामध्ये जे आहे ज्या फॅसिलिटीज मिळतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. फॅसिलिटीज खूप छान. आत्ताचा सध्याचा असा प्रसंग आहे की एक फिट्स येणारा एक पेशंट याच्यातून आता प्रवास करत होता जो की तिरुपतीला उतरणार आहे. अच्छा. तर ज्यावेळेस तो त्या परिस्थितीत होता तर मी स्वतः 139 जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर कॉल केला. इमिडिएट ॲक्शन रेल्वे डिपार्टमेंटने घेतली आणि लगेच त्यांनी दुसऱ्या नेक्स्ट स्टेशनवर ते डॉक्टर्सची टीम वगैरे पाठवून दिली. आणि हे एकदम म्हणजे एकदम आपण त्याला काय म्हणतो एक तात्काळ लगेचच्या लगेच देणारी सर्व्हिस जे की आम्ही स्वतः अनुभवली. निसर्गाचे दृश्य आपल्याला दिसत आहेत. जी बाग आहे ते आपल्याला दिसते. जाणाऱ्या ट्रेन अतिशय उत्कृष्ट असं खूप छान असं नेचर छान वाटतं. हे जे धरण आहे गर्द झाडी हे आपल्याला दिसतं एका नदीवरचं. त्यानंतर हे झाडे जी लावलेली आहेत हिरवगार